आदित्यने त्याच्या मैत्रिणी गोव्यातून अशा गोष्टी पाहिल्या ना का परत ते डोकंच फिरलो पराज. आता गोव्याला सगळे आले म्हणलं बीचवर जाणं तर महत्वाचंच आहे ना. आमच्या हॉटेल पासून बीच आहे ना सगळं 4 पावलं होतं बरं का. आणि मी घरूनच येताना चप्पल घेऊन आलो होतो. म्हणलं मला माहित होतं तिथे ना बुट बिट चालणार नाही. आणि या येड्या पोरींनी इथं घेतलं 100 रुपयाच्या. यायला म्हणलं काय येड्या पण आहे भाऊ. आणि खरं सांगतो तिथं बीच आम्ही 1 मिनिट पण नाही थांबलो कारण तिथे एक मोठा विषय होऊन गेलता. नाही काय रे म्हणा आता बीच नाही आता आपल्याला शॉपिंग करायला जायचं. म्हणलं चला भाऊ. यांच्या डोक्यात तिथं एकच ऊन लागत आहे म्हणून त्या गोल टॉप्या घ्यायच्या आणि तोंड काळ होतंय म्हणून सनस्क्रीन घ्यायची. आणि एक भाऊ तिकडून मुंबईवरून आलो तो म्हणत होता आपण खोरं घेऊन तिथं माती उकरीत बसू. म्हणलं काय म्हणते रे. यायला एखाद दिवशी यायलाय ना वावरतच पाणी भरायला नव्हतं थांबा. आणि माझ्या डोक्यात असं होतं यायला मी पायातून चप्पल काढली ती जाते काय समुद्रात. मग मी काय केलं डायरेक्ट चप्पलच हातात घेतली. म्हणलं आता पाहतो कसं काय जाईन पाण्यात. पुरी म्हणलं चला बीचवर चालत चालत आपण थोडं लांब जाऊ. अरे म्हणलं गब्बस नाही का ठिकाणी काय का तुला इकडून तिकडे जायचं राहतं. आणि त्यात आम्हाला इथं खेकडे बिकडे दिसले. यायला म्हणलं पळा बोई इथून पहिलं. यायला म्हणलं उगाच आता या पुरी सोबत जर माझ्या गावाकडची पोरं असते ना आम्ही डायरेक्ट कपडे काढून तिकडे गेलो असतो समुद्रात आंघोळ्या करायला.